आजचा मालवण राजकोट किल्ल्यावरती जो शिवाजीचा पुतळा 28 फुटाचा बांधला गेला होता नौसेना दिन, तो आज कोसळला। ही खऱ्या अर्थाने दुर्दैवी बाब आहे आणि या दुर्दैवी बाबीला खऱ्या अर्थाने जबाबदार जिल्ह्याचे पालकमंत्री आणि या विभागाचे कार्यकारी अभियंता हेच खऱ्या अर्थाने जबाबदार आहे। कारण हा पुतळा बसवल्यापासून आणि मोदींच्या दौऱ्यानंतर हे सर्व बोगस काम झालेली आहेत म्हणून बोलणारे आम्ही एकटेच एक माजी लोकप्रतिनिधी होतो। पण त्यावेळी लोक आमची नौसेना दिना दिवशी या नौसेनेच्या कार्यक्रमाला गालबोट लावत आहेत। पण ह्या पुतळ्यासाठी 2,44,00,000 सार्वजनिक बांधकाम विभागाने नौसेना विभागाला दिले होते। वास्तविक नौसेनेच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाने पैसे का दिले आणि जर ते दिले तर तो पुतळा एवढ्या घाई गडबडीत 2 महिने पुतळ्याला उभा करण्यासाठी लागले। तो घाई गडबडीत पुतळा एखादा साधा तकलादू पुतळा असतो, वाऱ्याचा अंदाज तांत्रिकदृष्ट्या कार्यकारी अभियंत्याला आला पाहिजे होता। या ठिकाणी जो बांधला तो आम्ही पूर्णपणे गप्प बसलो होतो। CRZचा पण उल्लंघन करून त्या ठिकाणी पुतळा बांधला गेला। पण आम्ही या शिवाजी महाराजांचे भक्त असल्याने आम्ही तो विषय सोडून दिला। कारण त्याच मालवण शहरात आणि मालवण तालुक्यात ज्यावेळी किल्ल्यावरचा जो झेंडा पाडला होता CRZचा उल्लंघन झालं म्हणून तटावर किल्ला बांधला झेंडा लावला होता म्हणून त्यावेळी अख्खे मालवणकर त्या मालवणमधल्या लोकांनी तिथे अगदी रस्त्यावर येऊन उतरून त्याचा निषेध नोंदवला होता। आता ह्या या पुतळ्याच्या बाबतीत पण मालवण नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राने पेटून उठलं पाहिजे आणि मालवणमध्ये ज्या शिवप्रेमींनी उद्या 10 वाजता जो निषेध म्हणून करण्यासाठी जमणार आहे त्याला आमचा पाठिंबा असून आम्ही पण त्या ठिकाणी सर्वजण जाणार आहोत आणि त्या ठिकाणी या सर्व यंत्रणेचा, या सर्व विभागाचा आणि या असलेल्या सर्व शासनाचा निषेध करणार आहोत। खऱ्या अर्थाने या शासनकर्त्यांना लाज वाटली पाहिजे। देशाचे पंतप्रधान या पुतळ्याचं उद्घाटन करतात आणि तो पुतळा 8 महिन्यात पडतो आणि 8 महिन्यात कोसळतो। वारा वादळ हे तुम्हाला दिसलं नाही तर हे तुम्हाला खऱ्या अर्थाने आता तुम्ही काही कारण दिलात तर या ठिकाणी या सर्व ह्याची ज्यावेळी आम्ही सांगत होतो त्या जिल्ह्याचे असले या भागाचे कार्यकारी अभियंता अगदी योग्य पद्धतीने केलेल्या अशा भागात सांगत होते। पण आज पुतळा पडल्यानंतर आतली तगलादू बाजू बघितल्यानंतर 2,44,00,000 रुपये कुठे खर्च केले, की कोणाच्या खिशात गेले हे आता बघण्याची वेळ आलेली आहे। पण हा पुतळा पडल्यामुळे खऱ्या अर्थाने आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव खराब झालं आहे, मालवणचं नाव खराब केलेलं आहे आणि याला हे जबाबदार कार्यकारी अभियंता आणि जिल्ह्याचे पालकमंत्री। नौसेना दिनाचा खऱ्या अर्थाने पंतप्रधान गेल्यानंतर अशा पद्धतीने हा कार्य करत असताना पुतळ्याची एक फरशी ज्यावेळी सरकली होती समुद्राची त्यावेळी नौसेनानी बांधलेला असताना हा पुतळाचा खुलासा कार्यकारी अभियंत्यांनी केला होता आणि ह्या पुतळा नौसेनेने बांधल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि महाराष्ट्र शासनाने पैसे दिल्यानंतर तिची सर्व जबाबदारी ही कार्यकारी अभियंता आणि महाराष्ट्र शासनाची होती आणि त्यामुळे या घटनेचा निषेध आम्ही या ठिकाणी करतोच आहोत। पण याला खऱ्या अर्थाने पालकमंत्री आणि बांधकाम मंत्री यांनी आपला राजीनामा देण्याची गरज आहे आणि त्याचबरोबर या असलेल्या कार्यकारी अभियंत्याला त्याचा सस्पेंड करून त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्याची गरज आहे की अशा प्रकारचा अगदी महाराजांच्या ते विच्छिन्न करून असे पुतळ्याचे जे पडलेले आहेत पाठ पडलेले आहेत त्यामुळे सर्व मालवणकरांची अगदी मान खाली गेलेली आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातल्या नागरिकांची मान खाली गेलेली आहे। जिल्ह्यातल्या लोकांनी या विषयाचा आणि या सर्वकडच्या भ्रष्टाचाराचा आता तरी पोलखोल करा। मी एकटा याबाबत बोलत होतो, स्टेशन मिशन ही अशाच प्रकारचं हे कामं तकलादू करतायत आणि हे उद्या स्वतः मी 8 महिन्यानंतर रिटायर होऊन जाणार, तत्पूर्वी त्याच्यावर कारवाई करावी आणि कारवाई नाही झाली तर यापेक्षा उग्र आंदोलन करण्यासाठी आम्ही रस्त्यावर होतो।